वडाळ्यातली बातमी, पार्किंग टॉवर वादळामुळे कोसळले आणि तिकडे फायर ब्रिगेड अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेलं आहे। वडाळ्यामधली बातमी, पार्किंग टॉवर हा वादळामुळे कोसळला आणि त्याच्यामुळे फायर ब्रिगेड तिकडे पोहोचलेलं आहे। त्यामुळे एकीकडे घाटकोपर तर दुसरीकडे हा फायर ब्रिगेड पोहोचलाय ती स्थिती। पार्किंग टॉवर जो आहे तो वादळामुळे कोसळला। पत्त्याच्या बंगल्यासारखा टॉवर कोसळतानाची ही दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत, मोबाईल कॅमेरामध्ये। आणि त्यामुळे इकडे देखील आता रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू होताना पाहायला मिळेल। 2 ठिकाणी 2 दुर्घटना, 1 तासाचा पाऊस आणि 2 ठिकाणी 2 दुर्घटना। घाटकोपर असेल, वडाळा असेल। घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं तर इकडे वडाळ्यामध्ये पार्किंग टॉवर वादळामुळे कोसळलेला आहे। ही 2 दृश्य घाटकोपर आणि वडाळ्यामध्ये, त्यामुळे दोन्ही ठिकाणी आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। घटनास्थळी तिकडे फायर ब्रिगेड देखील दाखल झालेलं आहे। घाटकोपरमध्ये देखील पोलीस आणि प्रशासन रेस्क्यू ऑपरेशन करते। आपण पुन्हा एकदा घाटकोपरची अपडेट घेऊया। सत्यम सिंग आणि प्रशांत बडे आपल्या सोबत आहेत, आपल्याला ती अपडेट देत होते। सत्यम आणि प्रशांत, तिकडे जसं तुम्ही सांगताय की लोखंडी होर्डिंग जे आहे आणि त्यामुळे कदाचित थोडासा आणखी वेळ लागू शकतो, काय उपाययोजना करण्यात येत आहेत? गॅस कटर किंवा अन्य गोष्टी असतील, क्रेन एखादी कदाचित आणली जाऊ शकते, कशा प्रकारे पावलं टाकण्यात येत आहेत जेणेकरून ते होर्डिंग जे आहे ते काढता येईल? सत्यम, सत्यमकडनं आपण अपडेट घेऊच, मात्र ही तुर्तास 2 दृश्य आपण बघतोय। जवळपास 1 तासाचा पाऊस आणि त्याच्यामुळे 2 ठिकाणी तिकडे दुर्घटना झाल्याचं चित्र। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, वडाळ्यामध्ये पार्किंग टॉवर कोसळला। पुन्हा एकदा सत्यम सिंग यांच्याकडे जाऊया, ताजी रेस्क्यू स्थिती, रेस्क्यू ऑपरेशन याबद्दलचे अपडेट घेण्यासाठी। सत्यम, नक्कीच अश्विन, आता आहे पावसाचा जोर मुंबईत आहे कमी झाला आहे, त्यामुळे आता रेस्क्यू आपण पाहिलं तर या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू झालेला आहे। मुंबई पोलिसांचे जवान असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा स्थानिक या ठिकाणी यंत्रणा आहेत, ते देखील मोठं जे आहेत ॲडव्हर्टायझिंगचं पोल आहेत आणि या पोलच्या खाली आहेत पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंप खाली 100पेक्षा जास्त लोक जे प्राथमिक माहिती मिळत आहे त्यामध्ये अडकलेल्याची माहिती मिळत आहे। 70 ते 80 गाड्या आहेत आतमध्ये पेट्रोल पंपच्या आहेत। सर्वांना आता जे आहेत पोल आहे, मोठा पोल आहे, त्यामुळे त्याला कापून आहे ते लोकांना आहे तर रेस्क्यू केला जाणार आहे। खरं तर हा खूप मोठा अग्निशमन दलाच्या समोर आहेत चॅलेंज आहेत आणि या सर्व चॅलेंज मधून आहेत आता बाहेर सर्वांना काढण्याचं काम आहे आता सध्या सुरू आहे। आपल्यासोबत इकडे आपला प्रतिनिधी प्रशांत बडे, आपण त्यांच्याकडून आधी माहिती घेऊ। प्रशांत, खरं तर मोठा चॅलेंज आहे तरी सुद्धा आहेत आता देखील युद्ध पातळीवर आहे, बचाव कार्य सुरू झालं। खरं तर हा जो पेट्रोल पंप बघितला तर त्या पेट्रोल पंपावर साधारणतः दररोज 100 ते 150 गाड्या या काही तासांमध्ये येत असतात, काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी येत असतात। त्यामुळे ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात हवा सुटली आणि या पेट्रोल पंपाच्या बाजूलाच असलेलं जे काय ॲडव्हर्टायझिंगचा बोर्ड आहे। प्रशांत, 1 मिनिट, आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक, आपण त्यांच्याकडून, सर कशामुळे ही घटना घडली, कोण जबाबदार आहे? कशा हे 2 वर्षापासून हे होल्डिंग लावायचं काम झालं आणि होल्डिंग अशा पद्धतीत लावली, होल्डिंग ॲडव्हर्टाइज कंपनीने एनवारचे जे लायसन डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्या समवेत एनवारचे DMC साहेबांबरोबर आम्ही सतत याच्यात 15 ते 20 मीटिंग केल्या। होल्डिंगवाल्यांनी सांगितलं की दिल्लीची जागा आहे, फिरवलं, दिल्लीकडनं आम्ही जागेचे पेपर मागवले, त्यांनी सांगितलं आमच्या यात काय लुकआउट नाही, महाराष्ट्र शासनाची जागा आहे। महसूल खात्याचे पेपर आम्ही काढले, महसूल खात्याचे पेपर त्यांना दिले की होल्डिंग पडेल, इतकी मोठी इनलिगल बांधली फक्त पैसे खायसाठी, लोकांचा जीव जाईल। मी आजपर्यंत कमीत कमी किती लोक, काय माहिती मिळत आहे, किती लोक आतमध्ये? इथे एका टायमाला कमीत कमी 100 गाड्या पेट्रोल भरतात। आता अंदाज नाही का किती लोक आहेत, 100 गाड्या कमीत कमी पेपर भरतात। परंतु ही मला वाटतं एनवाड लायसन डिपार्टमेंटनी ही केलेली हत्या आहे। नक्कीच आपण प्रशांतकडे पुन्हा जाऊया। प्रशांत, काय सांगाल, कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? खरं तर सत्यम, जर आत्ताची ही घटना बघितली तर अनएक्सपेक्टेड घटना आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, वादळी वारे झाल्याने वादळी वाऱ्यामुळे
हे जे मोठं होर्डिंग्स होतं ते खाली कोसळलं आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण रेस्क्यू ऑपरेशनची स्थिती बघितली तर आपण प्रत्येक वेळी पाहतो आपत्कालीन स्थितीमध्ये जी झाडं असतात किंवा इमारती असतात या ठिकाणचा मलबा काढणं अतिशय सोपं असतं, मात्र हे होर्डिंग पूर्णपणे लोखंडी आहे, त्याच्या खाली पेट्रोल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे गॅस देखील आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेल CNG या सगळ्यांचं मिक्सचर या ठिकाणी आहे. कोणतीही चुकीचं रेस्क्यू जर झालं तर इथे मोठ्या प्रमाणात हा अपघात आणखी मोठा होऊ शकतो. त्यामुळे अतिशय जपून या ठिकाणी अग्निशमन दलाला आणि आपत्कालीन विभागाला हे काम करावं लागणार आहे, कारण इथे जर गॅस कटर वापरले तर आजूबाजूला ज्वलनशील पदार्थ देखील आहेत, मग त्या गॅस कटर च्या साह्यानेच हे लोखंड जे आहे ते बाजूला करावं लागेल. आणि अशा स्थितीमध्ये नक्कीच आपण या ठिकाणी प्रत्यक्षदर्शीकडून काय जाणून घेऊया की ते किती बजे घटना घडली, किती वाजता घटना घडली? ये आता 1 घंटा पहिले घटना घडली. आम्ही पण तिथे आतमध्येच होतो. आप थे क्या वहाँ? आतमध्ये होतो आम्ही. ट्रक मुळे वाचलोय. ट्रक आहे डांबरचा, आता पण गरम ट्रक आहे. ता जर फाटला ट्रक तर आणखी माणसं मेली असती. काय ट्रक चालवता? नाही ट्रक नाही चालवत. आम्ही ट्रकच्या बाजूला बाईक होती, ऍक्टिव्हा होती माझी. किती वाजता ही घटना घडली? ही झाली आता 1 घंटा झाला, 1 तास झाला. किती लोक तुमच्या समोर, किती लोक, कम 250-300 पावसामुळे सगळे आतमध्ये आली होती. किती लोक बाहेर निघाले? बाहेर आता किती लोक निघाले काय माहित नाही, पण एवढी माणसं आतमध्ये बरीच बेवस झालेली आहे. तुम्ही सुद्धा होता का? आम्ही सुद्धा आतमध्ये होतो. काय पाहिलं? किती वाजता ही घटना कशी? वारं जोरात वाहत होतं. वारं जोरात वाहत असल्यामुळं वारा आणि पाऊस एकाच वेळेस आला आणि इथं जे असलेलं होर्डिंग एकाच वेळेस पडलं. त्याच्यामुळं आतमध्ये जी दबलेली माणसं आहेत, जवळजवळ 300च्या आसपास माणसं असतील. त्यातली काही माणसं आपल्या मेहनत करून ते एका साईडने निघालेले आहेत, परंतु काही माणसं बरेच आतमध्ये आहेत. त्याच्यामध्ये 2 गाड्या अशा आहेत की त्या संपूर्ण दबलेल्या आहेत. त्या 2 गाड्या इथं जवळच आहेत. पेट्रोल भरण्यासाठी काय लोक आले? हा, पेट्रोल भरण्यासाठी झालेले. आपण पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये लोक आहेत या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आले होते. काही लोक या ठिकाणी आले होते, मात्र अशामध्ये देखील या ठिकाणी ही जोरदार वाऱ्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यामुळे आता अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा असतील, पोलीस असतील, या सर्वजण आहेत बचाव कार्य हे युद्ध पातळीवर सुरू केले आहेत. खरं सत्यम, जसं तू सांगतेस बचाव कार्याने तर वेग घेतलाय, मात्र अजूनही नेमका आकडा आपल्याला कळत नाही की किती लोक याच्यामध्ये दबलेले असू शकतात, किती गाड्या आतमध्ये अडकलेल्या असू शकतात आणि त्याच्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये कदाचित स्पष्टता येईल. त्यामुळे मुंबईमध्ये वादळी वारा, पाऊस आणि त्याच्यामुळे मोठा फटका, नागरिकांचं जीवन विस्कळीत होत आहे. वडाळ्यामध्ये पार्किंग टॉवर कोसळला, घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं. रेस्क्यू ऑपरेशनने वेग घेतला आणि त्याच्यानंतर काही जखमींना जे ते राजावाडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात देखील आलेलं आहे. ही दृश्य आहेत वडाळ्यातली आणि त्याच्या आधी आपण दृश्य बघितली घाटकोपरमधली. त्यामुळे 2 ठिकाणी 2 दुर्घटना 1 तासातल्या पावसामुळे बघायला मिळत आहेत. वादळामुळे वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळलाय, तर घाटकोपरमध्ये आपण बघितलं होर्डिंग कोसळलं पेट्रोल पंपवर आणि त्याच्यामुळे तिकडे पावसामुळे काही मंडळी आश्रयाला उभी होती, तसंच काही ठिकाणी काही मंडळी पेट्रोल भरायला देखील उभी होती. निश्चित आकडा अजून कळू शकलेला नाहीये, मात्र किती गाड्या आहेत, किती मंडळी अडकलेली आहेत, किती लोक अडकलेले आहेत हे कदाचित पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होऊ शकेल. रेस्क्यू ऑपरेशनने तर वेग घेतलाय, मात्र निश्चित आकडा कळायला आपल्याला काही अवधी जाऊ शकतो. ही 2 दृश्य घाटकोपरमध्ये एकीकडे होर्डिंग कोसळलं तर वडाळ्यामध्ये पार्किंग टॉवर कोसळलेलं आहे. 1 तासाच्या पावसाने मुंबईमधली ही स्थिती. मुंबईमध्ये वादळी वारे आणि पाऊस ठिकठिकाणी. त्याच्या आधी ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळालेला पाऊस, बदलापुरात पाऊस, भिवंडीत पाऊस, तो पाऊस हळूहळू मुंबई आणि परिसरात आला आणि आता ही दृश्य समोर आलेली आहेत. आणि वडाळ्याची दृश्य समोर आलेली आहेत. वडाळ्यामध्ये देखील टॉवर जो आहे तो कोसळलेला होता आणि तिकडे देखील आता रेस्क्यू ऑपरेशननी वेग घेतलेला आहे. क्रेन आणण्यात आलेली आहे, पोलीस पोहोचलेले आहेत, प्रशासन घटनास्थळी आहे आणि आता बचाव कार्य जोरात सुरू झालंय. अभिषेक मुठाळ आपल्याला इकडच्या रेस्क्यू ऑपरेशनचे अपडेट देतील. अभिषेक. अश्विन, सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर इथे अनेक गाड्या ज्या आहेत 4 व्हीलर त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या या संपूर्ण दुर्घटनेमध्ये त्या गाड्यांचं नुकसान झाल्याचं दिसतंय. आपण समोर गाडी देखील बघू शकतोय, संपूर्ण चेंडा मेंदा त्या गाडीचा झालेला आहे. हा संपूर्ण जो टावर आहे, पार्किंगचा टावर हा होता आणि या पार्किंगच्या टावरमुळे संपूर्ण गाडी जी आहे ती उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये 2 ते 3 जण अडकलेले होते, मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. एक किरकोळ इजा जी आहे ते या जखमींना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पोलीस असेल किंवा मग इथले जे नागरिक असतील त्यांच्याकडनं इथं मदत करण्यात आली. आपण अग्निशमन दल देखील बघू शकतो आहे. अग्निशमन दल देखील
तिथं दाखल झालेलं होतं आणि त्यांच्याकडनं ही संपूर्ण मदत करण्यात आलेली आहे. सोबतच जे या परिसरातले खासदार आहेत, खासदार राहुल शेवाळे, ते देखील इथे दाखल झाले. त्यांच्याकडनं देखील संपूर्ण पाहणी जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आपण समोर जाऊन थोडंसं दृश्य बघूया. इथं आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे ज्याच्यात स्पष्ट गाडी पूर्ण चिन्ह झालेला आहे. हे संपूर्ण गावावर पोहोचले. तर अभिषेकचा आवाज आपल्याला नीट पोहोचत नाहीये, कारण साहजिकच पाऊस आणि वारा एकूणच नेटवर्क इश्यू देखील असणार ठिकठिकाणी, आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे आहेत दृश्यमानता कमी, सोसाट्याचा वारा, जोरात पाऊस, ही सगळी स्थिती बघायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.